नमस्कार मंडळी, आज आपण पनीर कोल्हापुरी बनवणार आहोत, तीही अगदी रेस्टॉरंट स्टाईल. रेस्टॉरंटसारखी चमचमीत ग्रेव्ही आणि पनीरला मसाल्यांचा तडका. पनीर कोल्हापुरी करण्यासाठी आपल्याला 2 प्रकारच्या ग्रेव्ही बनवून घ्यायच्या आहे. आधी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले. त्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, 1 मसाला वेलची, 1 इंच दालचिनी, 2-3 हिरव्या वेलची, 4-5 लवंग आणि काळी मिरी. सोबतच आपल्याला 2-3 काश्मीरी लाल मिरच्या आणि 2-3 तिखट लाल मिरच्या. हे सर्व पदार्थ आपल्याला फ्राय करून घ्यायचे. 2-3 मिनिटं मसाले भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यात अर्धा कप खोबऱ्याचा खीस घालून त्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात 2-3 चमचे तीळ आणि 1 चमचा खसखस टाकून 1 मिनिट परतून घ्यायचं. तो मसाला गार होतो तोवर आपण दुसरी ग्रेव्ही बनवून घेऊया. त्यासाठी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आणि 7-8 काजू आहेत ज्यांना उकळून घेतलंय. त्यात 1 चमचा काश्मीरी लाल मिरची टाकून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून ग्रेव्ही रेडी करून घ्यायची. आपला मसालाही गार झालाय, तो सुद्धा मिक्सरमधून काढून घेऊया. आपल्या दोघं ग्रेव्ही बनवून रेडी आहेत. आता फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, 2-3 तमालपत्र, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून, 2-3 काश्मीरी लाल मिरच्या आणि सोबतच कांदा टाकून आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे. कांदा मऊसूत झाल्यानंतर त्यात 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. 2-3 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि ज्या 2 ग्रेव्ही आपण बनवून घेतल्या आहेत त्या सुद्धा एकत्र करून घ्यायच्या आहेत. सर्व पदार्थ नीट एकत्र करून घ्यायचे आणि मसाले खाली लागायला नको म्हणून त्यात अर्धा कप गरम पाणी घालून घ्यायचं. सोबतच मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे, कारण मसाल्यांसोबत जर मीठ टाकलं तर मसाल्याला तेल लवकर सुटतं. आता झाकण ठेवून द्यायचं आणि मसाल्याला तवंग येईल तोवर त्यांना छान फ्राय होऊ द्यायचं. मध्ये मध्ये मसाला लागायला नको म्हणून झाकण काढून चेक करून घ्यायचा. मसाल्यांना छानपैकी तेल सुटतं आहे. आता सोबतच आपण पनीरला मसाल्यांचं कोटिंग करून घेऊया. त्यासाठी इथे एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतलं आहे. पनीरला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलं आहे. सोबतच कांदा सुद्धा मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घेतला आहे. त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून आपल्याला सगळ्या मसाल्यांचं कोटिंग करून घ्यायचे. हलकं हलकं पनीर फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय झाल्यानंतर जी आपली ग्रेव्ही रेडी आहे त्यात आपल्याला हे पनीर ॲड करून त्याला 1-5 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं. यावर आपल्याला वरतून अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून सगळं नीट एकत्र करून घ्यायचे. भाजीसाठी ज्या 2 ग्रेव्ही आपण बनवल्या त्या 2 न बनवता तुम्ही एकत्र सुद्धा मिक्सरमध्ये काढू शकता. सणाला पाहुणे येणार असतील तेव्हा अशा प्रकारे तुम्ही ही भाजी पटकन बनवून रेडी करू शकता. टोमॅटो आणि काजूच्या ग्रेव्हीनी भाजी सॉफ्ट होते, एक रिचनेस येतो आणि मसाल्यांच्या ग्रेव्हीनी भाजी ही छान चमचमीत होते. 5 मिनिटांनंतर आपली पनीर कोल्हापुरी बनवून रेडी आहे. रेस्टॉरंटसारखी चव आणि रिच क्रीम टेक्स्चर. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.